आज काय बनवू? पावभाजी बनवते का? ओके. ये 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 ये. तर आता इथे निम्मीची डिमांड आहे की पावभाजी खायची आहे. तर इथे मी आता एक कुकर घेतलं, त्यामध्ये पाणी टाकले आणि स्वच्छ धुवून सगळं मी व्हेजिटेबल्स चिरून घेतले. तर त्यामध्ये मी आलू पण कट करून घेतले आहे, बीटरूट टाकून घेतले आहे, गाजर टाकून घेतले आहे आणि फ्लावर टाकून घेतले आहे. त्याच्यानंतर मी 1 चम्मच पावभाजी मसाला टाकून याला कुकरला छान 4-5 शिट्टी होऊ दिल्या होत्या. त्यानंतर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घेतलं होतं. तर तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही नक्की यूज करा. तर माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मग मी तेल आणि तुपामध्येच बनवलं होतं. त्यामध्ये मी एक मोठ्या 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले होते, चॉपरमध्ये चॉप करून घेतले होते. तो मी ॲड करून घेतला आहे. तो मऊ पडल्यानंतर मी त्यानंतर लसूण आणि मिरचीची पेस्ट मी ॲड केली होती. इथे 1 शिमला मिरची कट करून घेतली होती बारीक, ती ॲड करून घेतली आहे. त्यानंतर मी टमाटर पण ॲड करून घेतलं आहे इथे. तर सगळं मी चॉपरमध्येच चॉप करून घेतलं होतं. त्यानंतर हळद, तिखट आणि मीठ टाकलं होतं आणि 2 चम्मच पावभाजी मसाला टाकला होता. तर इथे थोडा मसाला जास्त जातो पावभाजीमध्ये, तर तुम्ही नक्की 2 चम्मच टाकाल भरून, तेव्हाच त्याला छान टेस्ट येतो. तर आता आपला मसाला छान शिजलेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ग्रीन मटर टाकून घेतले आणि त्याला छान असं शिजवू द्यायचं. आता मी इथे तुमच्याकडे जर पावभाजी मसाला असेल, पावभाजी स्मॅशर असेल तर तुम्ही त्याच्याने पण करू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हे वरण डाळ घोटणी जी होती त्यांनी केलेलं आहे. तर मी यानंतर कुकर ओपन केला होता आणि कुकरला पण छान त्याच्यामध्ये सगळं जे व्हेजिटेबल्स होते ते शिजले होते. तर त्याला पण मी छान असं घोटून घेतलं होतं आणि बीटरूटमुळे इतका छान कलर येतो, तो बीटरूट नक्की आवर्जून टाकाल. तर अशा प्रकारे मी सगळे व्हेजिटेबल्स स्मॅश करून घेतले होते. त्यानंतर झाकून ठेवलं होतं आणि छान शिजू दिलं होतं. तर याला व्हेजिटेबल्सला थोडं जास्त वेळ शिजू द्यायचं. थोडंसं पाणी जर तुम्हाला कमी वाटत असेल व्हेजिटेबल्समध्ये कुकरमध्ये, तर थोडं पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा मग कुकरमध्येच पहिले आपण पाणी जास्त टाकलं असेल तर मग ते कन्सिस्टन्सी नंतर व्यवस्थित होते, जसे आता इथे तुम्हाला दिसत आहे. तर इथे मी खूप वेळ याला शिजू दिलं होतं. तर जेवढी जास्त शिजणार तेवढं छान याला टेस्ट येतो. तर नंतर मी वरून 1 चम्मच परत तूप टाकून घेतलं होतं आणि फ्रेश कोरिअँडर. आता मी इकडे सगळे असे पाव भाजून घेत आहे तुपामध्ये. तर तुम्ही बघू शकता इकडे सगळे मी पाव असे अलटपलट करून शेकून घेतले होते. तर मी निम्मीला आणि वीरला पावभाजी लावलेला एक पाव पण रेडी केलेला आहे समोर. तर ते जास्त स्पायसी खात नाही आणि म्हणून मग मी निम्मीसाठी असाच थोडासा बनवलेला होता. तर तुम्हाला कोणाला पावभाजी आवडते नक्की कॉमेंट करून सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली तेही कॉमेंट करून सांगा. तर पावभाजी खूप इझी आणि सिंपल आहे आणि खायलाही पण चविष्ट असते. मुलांसाठी वगैरे खूप छान आहे टिफिनमध्ये द्यायला. तुम्ही पावभाजी अशी वेगळी न देता पावमध्ये पण भाजी टाकून अशा प्रकारे रोस्ट करून पण देऊ शकता. तर मी जनरली मुलांना टिफिनमध्ये अशीच देते, पावच्यामध्ये लावून भाजी. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा पावभाजी. तर भेटू अशा सिंपल इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.